राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सुरू असणाऱ्या चर्चांवर आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळं चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा सबंध महाराष्ट्राला होती। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात या विलीनीकरणाबाबत काहीही स्पष्ट झालं नाही। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या पदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले आहेत। पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व मुद्द्यांवर भाष्य केलंय। सुप्रिया सुळे म्हणाल्या की जयंत पाटलांचं भाषण झालं, त्यांनी काही सूचना दिल्या आहेत। दिल्लीवरून परत आल्यावर शरद पवार यांच्यासोबत त्याबाबत चर्चा करणार आहे। जयंत पाटील हे पक्षाचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत। मागील 7 वर्ष त्यांनी प्रचंड मेहनत करून पक्ष वाढवण्यासाठी चांगली कामगिरी केली आहे। त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढताय हे मला माहिती नाही। मला त्यांनी पक्षाला काही सूचना दिल्या असतील तर ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यावर विचार केला जाईल, असं खासदार सुळे म्हणाल्या। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा कोणी कोणाबरोबर एकत्र जायचं हा अधिकार संविधानानं प्रत्येकाला दिलेला आहे। मात्र या चर्चा कॅमेऱ्यावर होत नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। माझं आणि अजित पवारांचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे, त्यामुळे त्यात अंतर येत नाही आणि पवार कुटुंब म्हणून कालही आजही आम्ही एकत्रच आहोत, यात काही वाद नाही। माझ्यावर पवार कुटुंबियावर झालेले संस्कार आहेत, त्यात कधीच बदल होऊ शकत नाही। राजकीय लाईन काही घ्यायची असेल तर दादाला आणि मला दोघांसाठी हा काही बहीण भावांचा खेळ नाही आणि भातुकलीचा खेळ नाही, हे राजकारण आहे। एकत्र येण्याबाबत जो काही निर्णय होईल तो लोकशाही पद्धतीनं सर्वांना विचारून होईल, असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं।